नमस्कार मंडळी, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. मंडळी, पूर्वी म्हणजे खूप लोकांकडं पैसा वगैरे येण्यापूर्वीचा काळ असा होता की अगदी कागदाचा कपटा जरी दिसला तरी लोकांना त्या वस्तूची किंमत होती. म्हणजे ती वस्तू जपून ठेवावीशी वाटायची. म्हणजे एस टीचं तिकीट असेल तर त्याच्या पाठीमागची बाजू कोरी असते तर आपल्याला सामानाची यादी काढायला होईल, एखादी कविता सुचली तर ती लिहायला होईल, असा विचार करून ती ठेवली जायची. एखादा पेन खराब झाला असेल तर त्याच्यातली रिफिल अशीच खिशात टाकली जायची की ते कधीतरी काहीतरी लिहायला उपयोगी पडेल म्हणून. अगदी एखादा गुळगुळीत दगड दिसला तरी तो जपून ठेवायचा. लोखंडाचा तुकडा असेल, नट बोल्ट असेल, कुठलीही वस्तू जर सापडली तर ती अशी टाकवत नव्हती. असा तो काळ होता, कारण वस्तू भरमसाठ प्रमाणात नव्हत्याच त्यावेळेला किंवा घेण्याची कॅपॅसिटी नव्हती. त्यामुळे अशी मानसिकता होती की ह्या वस्तूचा कधी ना कधीतरी कुठं ना कुठंतरी उपयोग होईल. हा काळ बघितलेल्या लोकांपैकी मी सुद्धा एक आहे. आणि काळ बदललेला पण आपण आत्ता बघतोच आहोत सगळेजण. नंतरच्या काळामध्ये काय झालं, लोकांच्याकडे पैसा आला, गरिबी कमी झाली, आपलं पोट भरून सुद्धा उरेल इतका पैसा लोकांकडे राहायला लागला. मग त्यामध्ये वस्तू यायला लागल्या, ज्या गरजेच्या आहेत त्या पण यायला लागल्या, ज्या गरजेच्या नाहीत त्यासुद्धा यायला लागल्या. पूर्वी गरज असेल तेव्हा गरज असेल तीच वस्तू घेतली जायची आणि नंतर मात्र आपल्याला ते प्रतिष्ठेचा विषय म्हणून, कधी कधी स्पर्धा म्हणून, म्हणजे इतरांकडं जर टी व्ही असेल तर आपल्याकडे तो असलाच पाहिजे असं कंपल्सरी झाल्यामुळं किंवा सामाजिक दबाव निर्माण झाल्यामुळं, टी व्हीच असं नाही की फ्रीज आहे किंवा साधी इलेक्ट्रिसिटी असेल घरातली, अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या सगळ्यांकडे आहेत आणि आपल्याकडे नाहीत तर ते कसं दिसते, म्हणून आपल्याला त्या घ्याव्या लागल्या. आणि तो काळ पुढे सुरू झाला. खूप गोष्टी मग आपल्याकडे पैसा आहे म्हटल्यानंतर तो कसा काढता येईल असा विचार करणारे नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आले. आपल्या खिशात अगदी 1-2 रुपयाची चिल्लर जरी असली तरी ती कशा पद्धतीने काढता येईल असा विचार मोठमोठ्या कंपन्या करायला लागल्या आणि ते पैसे आपल्याकडनं काढून घेतले जायला लागले. म्हणजे काय तर आपल्याला वस्तू खरेदी करायला भाग पाडलं गेलं. जाहिरातींच्या माऱ्यामुळं असेल किंवा सामाजिक दबावामुळं असेल, त्या स्पर्धेमुळं असेल, एक प्रकारच्या चढाओढीमुळं असेल, ह्या गोष्टी होत गेल्या. वस्तू घरी आल्यानंतर काही दिवस त्याचा वापर होत पण असेल, पण त्याच्यानंतर त्या टाकाऊ होत गेल्या, कारण त्याची गरज नव्हती तरीसुद्धा त्या वस्तू घरी आल्या. आणि मग त्या वस्तूंचा झाला कचरा, म्हणजे क्लटर. त्या वस्तू आपल्याला त्रास द्यायला लागल्या म्हणजे काय, घरात अडचण करायला लागल्या. घरं नाहीत वाढली, आपली स्पेस वाढली नाही, वस्तू वाढल्या. त्याच्यामुळे त्या वस्तूंचं आपल्याला अडथळा निर्माण व्हायला लागला, आपल्याला त्या नकोशा वाटायला लागल्या. त्या गोष्टींचा कदाचित आपल्या मानसिकतेवर परिणाम होत गेला. म्हणून मग जे लाईफ कोच आहेत किंवा चांगल्या गोष्टी सांगणारे लोक क्लटर क्लिअर करा ह्या गोष्टीवर भर द्यायला लागले. हा आत्ताच्या काळातली ही गोष्ट आहे. पूर्वी असं कोण सांगत नव्हतं की नको असलेल्या वस्तू टाकून द्या. पूर्वी टाकाऊपासून टिकाऊ वगैरे अशा गोष्टीवर भर दिला जायचा. आता ज्या उपयोगाच्या नाहीत, ज्या वस्तूंना तुम्ही 6-6 महिने हात लावत नाही त्या वस्तू टाकून द्या किंवा ज्याला गरज आहे त्याला देऊन टाका, असा ट्रेंड आला. म्हणजे तो आणला गेला. ह्याच्यामध्ये पण परत त्या प्रॉडक्ट्स विक्रेत्यांचाच फायदा की वस्तू येते, टाकून दिली जाते, म्हणजे परत कधीतरी ती वस्तू घ्यावी लागणार जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा. ठीक आहे, हा सगळा एक भाग झाला. आणि मग क्लटर क्लिअर करणे हे जेव्हा काम आलं त्यावेळेला छोट्या छोट्या वस्तू, कागद एक टाकताना सुद्धा आपल्याला असं जीवावर यायचं, का रे एवढी वर्ष जपून ठेवलेली गोष्ट आपल्याला फक्त आता उपयोगाची नाही म्हणून टाकून द्यायची. आणि मग लक्षात यायला लागलं की आपली निर्जीव वस्तूंबरोबरची अटॅचमेंट, लिप्तता, निर्जीव गोष्टींबरोबर सुद्धा आपली किती अटॅचमेंट आहे ती गोष्ट लक्षात यायला लागली. मला स्वतःला सगळ्यात जास्त ही गोष्ट जाणवली. एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी पूर्वी फोटोग्राफी करत होतो. निगेटिव्ह असायची, त्याच्यामध्ये रोल असायचा आणि रोल भरला की तो डेव्हलप करायचा, प्रिंट करायचा आणि त्या निगेटिव्ह ठेवून द्यायचा. अशा त्या साठलेल्या निगेटिव्ह माझ्याकडे एक ब्रीफकेस भरून असतील एवढ्या, म्हणजे हजारो इतक्या निगेटिव्ह होत्या. काळ बदलला, डिजिटल फोटोग्राफी आली. आता रोल डेव्हलप करणाऱ्या लॅबसुद्धा राहिल्यात की नाही माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी असल्या लॅब तरी एखादा फोटो मला जर त्यातला पाहिजेच असेल तर एवढ्या हजारो निगेटिव्ह मी आशा करून बघत बसून ते शोधणार, ही गोष्ट प्रॅक्टिकली शक्य नव्हती. आणि तरीसुद्धा ती सुटकेस कित्येक वर्ष सांभाळली तशीच. एक वेळ आली की मला असं वाटलं की आपल्याला ह्याच्यापासून डिटॅच व्हायला पाहिजे आणि ही गोष्ट टाकून द्यायला पाहिजे.
टाकून देण्यासाठी म्हणून मी ती बाहेर काढून ठेवली आणि मला वाटतं त्याच्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्ष ठेवली असेल आणि मग एक दिवस आला ज्या दिवशी मी ती टाकून दिली. म्हणजे बाहेर कचरा कुंडीमध्ये टाकायचं पण माझं धाडस झालं नाही. त्याच्या बाजूला ती ठेवून दिली, म्हणजे कचरावाले येतील आणि घेऊन जातील. त्याच्यानंतर पुढचे 4 दिवस येता जाता मी बघत होतो ती सुटकेस तिथंच होती. त्याला कचरावाल्यांनी सुद्धा हात लावलेला नव्हता. आणि कधी कधी माझ्या मनात यायचं की अरे आपण ती उचलून जाऊया घेऊन घरी परत, असं पण वाटायचं. हा एक म्हणजे किस्सा म्हणता येईल की आपली कशी अटॅचमेंट असते. आणि त्यात निगेटिव्हसारख्या मला वपुकळांची गोष्ट आठवली, निगेटिव्ह्ज नावाचीच. त्याच्यामध्ये हे असंच काहीतरी होतं. म्हणजे त्याचा स्टुडिओ जळतो त्या फोटोग्राफरचा आणि सगळ्या निगेटिव्ह्ज जळतात, त्यावेळेला त्याला होणारं दुःख असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे. मला स्लाइटली आत्ता आठवलं आणि मी त्याला कनेक्ट करू शकतो, कारण मी पण माझ्या काही निगेटिव्ह जळाल्या नव्हत्या, पण मला स्वतः त्या टाकून द्याव्या लागल्या होत्या, कारण ते ठेवून काही होणार नव्हतं त्याचं. आणि मला त्याच्यापासून स्वतःची पण अर्थात सुटका करून घेऊन पुढे जायचं होतं डिजिटल युगामध्ये. ही सगळी एक फिलॉसॉफिकल थॉट प्रोसेस एक वेगळा भाग आहे आणि आपली अटॅचमेंट एक वेगळा भाग आहे, ज्याला आपला काही इलाज नसतो. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला माझं कपाट आवरायला काढायचं त्यावेळेला मला त्याच्यामध्ये इतकी कागद, म्हणजे एक 10 फाईलींचा गठ्ठा जरी काढला तरी ते मला काढून परत धूळ झटकून परत लावायला जवळजवळ माझा अर्धा दिवस ते 1 दिवस जात होता. कारण त्यातला कागद आणि कागद वाचून बघायचा, त्या प्रत्येक कागदाबरोबरच्या त्याच्या काहीतरी आठवणी असणं. म्हणजे अगदी हिशोबाची डायरी जरी असली तरी हेअर कटिंगसाठी 2 रुपये दिले असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा 2 रुपये आपण केस कापायला खर्च केले, तो काळ काय असेल, तो कुठला असेल. त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत राहतात आणि मग आपण त्याची गंमत वाटते म्हणून परत ते ठेवून देतो. असं करत करत वर्षानुवर्ष साठवलेली ती कागद जेव्हा 5-10 वेळा ते पुन्हा पुन्हा बघून त्याचा आनंद घेऊन झाल्यानंतर शेवटी जीवावर धोंडा ठेवून ती टाकून दिली. बऱ्याच माझ्या डायऱ्या, वह्या, मोठ्या वह्या, छोट्या वह्या, सुट्टे कागद, काही दिसेल ते कागदावर कुठंतरी काहीतरी कविताच्या ओळी लिहिल्यात किंवा अशा खूप गोष्टी होत्या. म्हणजे कथा लिहिलेल्या होत्या, कविता अनेक होत्या, काही चित्रपटासाठी काही गोष्टी लिहिलेल्या होत्या, डायलॉग्स होते. आणि जेव्हा सुचेल त्यावेळेला जे हातात सापडेल तेव्हा ते लिहायचं, असं ते होतं. आणि माझंच असं नाही, सगळ्याच लोकांचं, लेखकांचं ते तसं होतं. त्या सगळ्या कागदांचं आता मी काय करायचं, कारण कपाटभर असलेल्या त्या फाईल्स, ती कागदं मी त्याच्यानंतर खूप कमी वेळा मला ती काढावी लागली होती. फक्त झाडून ठेवण्यासाठी म्हणून ती काढत होतो, पण अशी चला त्यातलं काहीतरी आपल्याला आत्ता उपयोगी आहे असं खूप कमी वेळा होत होतं. कारण मी बऱ्यापैकी त्याचं डिजिटायझेशनसुद्धा केलं होतं. मी आता गुगल ड्राईव्हमध्ये सगळं टाईप करून ठेवतो, मला सर्च करून पटकन सापडतं. अशी एक सिस्टीम आता डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळं कागदं खरं तर ती कमी करायला पाहिजेत. वेळ अशी आली की कागदं स्वतःहून फाटायला लागली, जीर्ण झाली. आता तरी ती म्हणायला गेली की ती म्हणत असतील की मला सोडा, मुक्त करा, अशी वेळ आली. आणि त्यातले एक एक शब्द खूप मौल्यवान वाटायला लागले. तसंही पूर्वी शब्दांना खूप किंमत होती, व्हॅल्यू होती. म्हणजे लिहिलेल्याच नव्हे, दिल्या घेतलेल्या शब्दांनासुद्धा खूप खूप किंमत होती. आपण एखाद्याला शब्द दिला तर तो पाळण्याचं एक प्रेशर असायचं आपल्यावर आणि तो पाळायचंच. आता ॲग्रीमेंट केली तरी लोक ते पाळत नाहीत, अशा पण गोष्टी आहेत. प्रत्येक छापलेला शब्द प्रूफ रिडिंग होऊन आलेला असायचा. म्हणजे आपण आपलं ऱ्हस्व दीर्घ चुकलं आहे का, व्याकरण चुकलं आहे का हे बघायचं असेल तर छापलेल्या गोष्टी चेक करून बघितल्या जायच्या. म्हणजे ते छापणाऱ्या प्रकाशकाची किंवा लेखकाची, प्रिंटर्सची किती जबाबदारी असायची की अरे आपण जे छापतोय ते आदर्शच असलं पाहिजे, चांगलंच असलं पाहिजे, शुद्धच असलं पाहिजे. कारण ते प्रमाण मानतात लोक, जे छापून येतं ते ती प्रमाण भाषा असं मानलं जायचं. एवढी त्या काळी शब्दांना किंमत होती, अक्षरांना किंमत होती. आणि त्या काळातले ते शब्द सगळे टाकून द्यायचे, फाडून टाकायचे. किती जीवावर येत असेल, पण ते करणं भाग होतं. कारण असं काही नाही की आपण खूप मोठे आसामी होऊ, मग लोक आपलं उत्खनन करून बघतील काहीतरी आणि आपला हस्ताक्षर सापडेल, आपल्या सगळ्या गोष्टी सापडतील आणि मग त्या जतन केल्या जातील वगैरे, अशी काही शक्यता नाही. मग कशासाठी ठेवायचं, ते का ठेवायचं, असा विचार करून काही वह्या वगैरे मी बाहेर काढून ठेवल्या की आता हे आपण फाडून टाकू आणि त्या कॉम्प्युटरच्या ड्रॉवरमध्ये मी ठेवून दिल्या. तिथं त्या जवळजवळ 4 वर्ष राहिल्या, 4 ते 5 वर्ष तरी राहिल्या असतील. आज त्याला मुहूर्त लागला आणि मी त्या सगळ्या गोष्टी फाडून टाकल्या. एखाद्या गोष्टीपासून डिटॅच होणे, अनासक्त होणे, अलिप्त होणे, ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. निर्जीव गोष्टींच्या बाबतीत एक वेळ ठीक आहे, ते अवघडच आहे सोडा. पण त्याच्या पुढं सजीव गोष्टी, माणसं,
रिलेशन्स ह्या गोष्टी तर अजून खूप लांबच्या आहेत आणि ह्या सगळ्यांपासून मुक्त होणं, संन्यास घेणं खऱ्या अर्थानं ही किती अवघड गोष्ट असेल. आणि जे लोक हे करू शकत असतील त्यांना खरोखर सलाम आहे, हॅट्स ऑफ. आपल्याला हा विषय आवडला असेल तर जरूर लाईक करा. कोणाला जर हे सांगायचं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.